नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमिया मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर वनरक्षक या विभागाचा जो कट ऑफ किती लागू शकतो अंदाजित आपल्या मार्फत एकदम एक्झॅक्ट कट ऑफ काढण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. कोणीही विद्यार्थ्यांनी हा कट ऑफ बघून या ठिकाणी नाराज व्हायचं नाही, कारण येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वनरक्षक भरतीचा या ठिकाणी जो नागपूर वनरक्षक भरतीचा आहे कट ऑफ लागून जाईल. म्हणजे या ठिकाणी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागूनच जाईल. तरी देखील मुलांच्या कमेंट्सच्या मागणीमुळे हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच प्रकारचे अपेक्षित व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला ऑन करा. तर मित्रांनो, व्हिडिओच्या प्रथमतः मी तुम्हाला सांगून देतो की या ठिकाणी जे माजी सैनिक आहेत, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर आणि रोजंदारी मजूर हे उमेदवार सहसा हजर नसतात. हे या ठिकाणी थोडेफार माजी सैनिक हजर असतात, परंतु अंशकालीन देखील जवळ-जवळ 99% हजर नसतात आणि या ठिकाणी रोजंदारी मजूर देखील हे उमेदवार भेटत नसतात. आणि या जागा सर्व या ठिकाणी बघू शकता, या वरच्या सर्वसाधारणला ज्या कॅटेगरीच्या रोजंदारीच्या आणि अंशकालीन पदवीधरच्या जागा आहेत, त्या सरळ-सरळ या ठिकाणी सर्वसाधारण मुलांना ॲड होत असतात. त्यासाठी त्या जागा त्यांना भेटत असतात. हा पॉइंट तुम्ही लक्षात घेऊनच मेरिट काढण्याचा प्रयत्न करायचा आणि मी देखील तसाच कट ऑफ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मित्रांनो, जो माझ्या अंदाजित मी कट ऑफ काढलेला आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या अंदाजित किती कट ऑफ जाऊ शकतो हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा विचार केला तर आपल्या एस-सी कॅटेगरीचा. ठीक आहे. एस-सी कॅटेगरीला एकूण या ठिकाणी सर्वसाधारणला किती जागा होत्या? तर एकूण 7 जागा होत्या. 7 जागा होत्या आणि या ठिकाणी अंशकालीन पदवीधरला 4 जागा होत्या. तर या ठिकाणी 4 जागा होत्या आणि रोजंदारी मजूरला देखील या ठिकाणी 4 जागा होत्या. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता अ, या ठिकाणी जवळ-जवळ 14 जागा जवळ-जवळ या ठिकाणी भरल्या जातील. 14 ते 15 जागा या ठिकाणी भरल्या जातील सर्वसाधारण मधून, कारण हे उमेदवार तिथे भेटणार नाहीत आणि जर माजी सैनिक आले नाहीत ते देखील वरती ॲड होतात. परंतु माझ्या अंदाजे 14 ते 15 जागा या ठिकाणी भरल्या जातील. आणि जे बघू शकता, ज्या मुलांच्या या ठिकाणी एस-सी कॅटेगरीमधून बघू शकता 154 मार्क्स आहेत. 154 ज्यांना मार्क्स आहेत, त्यांचं सिलेक्शन 100% होणार आहे. आणि 152 वाले जे मुलं आहेत ते वेटिंगला राहणार आहेत. तसेच महिलांसाठी किती जागा होत्या? तर महिलांसाठी एकूण 12 जागा होत्या. बघू शकता 12 जागा होत्या. 154 वाल्या महिलांचं सिलेक्शन होणार आहे आणि 152 वाल्या महिला वेटिंगला राहणार आहेत. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खेळाडूचं मेरिट 136 पर्यंत जाऊ शकतं माझ्या अंदाजित. माजी सैनिकचं 130 पेक्षा कमी जाणार आहे. अंशकालीन आले तर 80-86 किती कमी गुण असतील तरी सिलेक्शन होऊन जाईल. त्याच्यानंतर आहे भूकंपग्रस्त 116 पर्यंत मार्क असतील किंवा 116 ते 120 दरम्यान मार्क असतील तरी देखील सिलेक्शन होईल. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्ताला थोडी कॉम्पिटिशन असलेले बघायला भेटेल. 138 पर्यंत ते 140 पर्यंत मेरिट लागेल. रोजंदारी मजूर 86-80 किती देखील कमी मार्क असतील तरी देखील सिलेक्शन होईल. होमगार्डचं मिळत 140 पर्यंत जाऊ शकतं एस-सी कॅटेगरीच्या मुलांचं. त्याच्यानंतर ठीक आहे, एस-सी कॅटेगरीचं आपण बघितलं. तर ठीक आहे, एस-टी कॅटेगरीच्या मुलांसाठी या ठिकाणी एकूण किती जागा होत्या? तर या ठिकाणी 4 जागा होत्या. 4 जागा होत्या. परंतु या ठिकाणी अंशकालीन पदवीधरला या ठिकाणी अंशकालीन पदवीधर ठीक आहे, 2 जागा होत्या आणि रोजंदारी मजूरला देखील या ठिकाणी 2 जागा होत्या. म्हणजे या ठिकाणी जवळ-जवळ 7 ते 8 या ठिकाणी 7 ते 8 जागा एस-सी कॅटेगरीच्या सर्वसाधारणच्या मुलांच्या भरल्या जातील. तर 152 प्लस ज्या मुलांचे मार्क्स आहेत एस-टी कॅटेगरीमधून त्यांचं सिलेक्शन होईल आणि 150 वाले जे मुलं आहेत ते वेटिंगला राहणार आहेत. आणि जे एस-टी कॅटेगरीच्या महिला आहेत त्यांना एकूण 6 जागा होत्या. तर त्यांना 150 प्लस ज्यांचे गुण आहेत, 150 प्लस ज्यांचे गुण आहेत त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होईल आणि 150 वाल्या महिलाच वेटिंगला राहतील. बऱ्याच मुलांचा एक प्रश्न आहे, की सारखेच गुण असल्यावरती कोणाचं सिलेक्शन होईल? तर ज्या मुलांचं या ठिकाणी वय जास्त आहे त्यांचं सिलेक्शन होईल आणि ज्यांचं वय कमी आहे ते विद्यार्थी वेटिंगला राहतील 150 वाले. त्याच्यानंतर खेळाडू 132 पर्यंत मेरिट जाऊ शकतं एस-टी कॅटेगरीच्या, कारण जागा तर या ठिकाणी एकच जागा होती. माजी सैनिकचं देखील या ठिकाणी 124 ते 120 पर्यंत मेरिट येणार आहे. आणि या ठिकाणी 80 कालीन पदवीधर हे भेटत नाही. आले तरी 80च्या आतमध्ये किती कमी मार्क्स असतील देखील सिलेक्शन होईल. भूकंपग्रस्तीला एस-टी कॅटेगरीला जागा नव्हत्या. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त 132 पर्यंत मेरिट जाणार आहे या ठिकाणी. बघू शकता. त्याच्यानंतर रोजंदारी मजूर हे 80 पर्यंत या ठिकाणी किती कमी याच्यामध्ये सिलेक्शन होईल आणि होमगार्ड 132 ते 134 पर्यंत मार्क्स असणे गरजेचे आहे होमगार्ड. ठीक आहे.
त्याच्यानंतर विजय कॅटेगरीला या ठिकाणी एकूण 3 जागा होत्या. परंतु या ठिकाणी अंशकालीन पदवीधरला 1 आणि रोजंदारी मजूरला 1 असल्यामुळे या ठिकाणी 5 जागा या ठिकाणी जवळ-जवळ माझ्या अंदाजे भरल्या जातील. 5 जागा भरल्या जातील. तर या ठिकाणी 162 वाले या ठिकाणी सिलेक्शन होतील आणि 162 वालेच वेटिंगला राहणार आहेत. विजय कॅटेगरीचे ज्यांचं वय जास्त आहे त्यांचं आधी सिलेक्शन होईल आणि ज्यांचं वय कमी आहे ते वेटिंगला राहतील. मुलींमध्ये विजयला या ठिकाणी बघू शकता 3 जागा होत्या. तर 148 वाल्या 148 प्लस ज्यांचं या ठिकाणी आहे ते सिलेक्शन होतील आणि 146 वाल्या महिला वेटिंगला राहतील. विजयच्या खेळाडूला जागा नव्हत्या. माजी सैनिक 130 पर्यंत या ठिकाणी मेरिट जाऊ शकतं. अंशकालीन पदवीधर 80 पेक्षा किंवा 80 ते 88 किती देखील कमी मार्क्स असले तरी सिलेक्शन होईल. त्याच्यानंतर आहे भूकंपग्रस्ताला जागा नव्हत्या, प्रकल्पग्रस्ताला जागा नव्हत्या, रोजंदारी मजूरला जागा होत्या. तर या ठिकाणी एकच जागा असल्यामुळे हे मेरिट थोडं जर उमेदवार आला याच्यापेक्षा कमी कितीही कमी मार्क्स असले देखील सिलेक्शन होईल. होमगार्डला या ठिकाणी जागा नव्हत्या. तर ठीक आहे. एनटीबीचा पॉइंट आलेला आहे. एनटीबीला मुलांसाठी किती जागा होत्या? एनटीबी तर ठीक आहे. एकच जागा होती. या ठिकाणी एक जागा होती. परंतु जर बघितले तर अंशकालीनला 2 आणि रोजंदारी मजूरला 2 म्हणजे या ठिकाणी 4 ते 5 जागा भरल्या जातील. याचं मेरिट 151 बरेच मुलं आहेत त्यांचं सिलेक्शन होईल आणि बघू शकता 150 वाले मुलं वेटिंगला राहणार आहेत. ठीक आहे. महिलांचं मेरिट जास्त गेलेलं आहे. एनटीबीच्या 100 बघू शकता 156 प्लस ज्यांचे गुण आहेत त्यांचं सिलेक्शन होणार आहे आणि 152 वाल्या महिला वेटिंगला राहणार आहेत. खेळाडू 134 पर्यंत मेरिट जाऊ शकतं. माजी सैनिक 132 पर्यंत जाऊ शकतं. अंशकालीन म्हणजे एवढे मेरिट जाणार नाही परंतु फक्त हे वरच्या ठिकाणी माजी सैनिक, खेळाडू हे सगळं सर्व अंदाजित आहे. फक्त महिला आणि सर्वसाधारण हे सर्व एक्झॅक्ट कट ऑफ असणार आहे हे देखील लक्षात घ्यायचं आहे. अंशकालीन पदवीधर 80-90 किती कमी मार्क्स देखील सिलेक्शन होईल. भूकंपग्रस्त मध्ये कोणत्याही प्रकारच्या जागा नव्हत्या. प्रकल्पग्रस्त या ठिकाणी 136 पर्यंत मेरिट जाऊ शकतं. रोजंदारी मजर 180च्या आतमध्येच मेरिट राहील. होमगार्ड 140 पर्यंत मेरिट जाऊ शकतं एनटीबीचं. याच्यापेक्षा जास्त देखील जाऊ शकतं. ठीक आहे. आता एनटीसीचा प्रश्न राहिलेला आहे. एनटीसी मध्ये एकूण जागा होत्या 3. 3 जागा होत्या एनटीसी सर्वसाधारणला. परंतु त्याच्यामध्ये जर बघितलं तर अंशकालीन पदवीधरला 2 जागा आणि रोजंदारी मजूरला 2 जागा होत्या. म्हणजे या ठिकाणी बघू शकता 4 आणि 7 म्हणजे अ, जवळ-जवळ 5 ते 6 ते 7 जागा भरल्या जातील. तर 162 प्लस ज्यांना मार्क्स आहे एनटीसी मधून त्या मुलांचं सिलेक्शन होईल आणि 158 वाले मुलं वेटिंगला राहणार आहेत. त्याच्यानंतर महिलांसाठी एनटीसी साठी एकूण 5 जागा होत्या. तर 156 प्लस मुलींचं जे मार्क्स आहेत 156 वाल्यांचं देखील सिलेक्शन होईल आणि 154 वाल्या महिला वेटिंगला राहतील. खेळाडू या ठिकाणी 132 पर्यंत मेरिट जाऊ शकतं. माजी सैनिक 120 पर्यंत, अंशकालीन पदवीधर 92 पर्यंत, भूकंपग्रस्ताला जागा नव्हत्या आणि प्रकल्पग्रस्ताला 140 प्लस मेरिट लागणार आहे. रोजंदारी मजूर याच्यापेक्षा कमी मेरिट लागेल किती देखील कमी मार्क्स असले देखील त्यांचं सिलेक्शन होईल. होमगार्डचं मेरिट एनटीसीचं 142 प्लस जाणार आहे. ठीक आहे. आता एनटीडीचा प्रश्न राहिलेला. एनटीडीला एकच जागा होती. या ठिकाणी एक जागा होती. परंतु या ठिकाणी जर बघितलं एनटीडीचं जर बघितलं तर अंशकालीन पदवीधरला 1 जागा आणि रोजंदारी मजूरला 1 जागा म्हणजे या ठिकाणी 2 किंवा 3 जवळ-जवळ माझ्या अंदाजे या ठिकाणी 3 जागा भरल्या जातील. सर्वसाधारण मधून एनटीडीच्या 3 जागा भरल्या जातील. म्हणजे या ठिकाणी 160 वाल्या 3ही मुलांचं सिलेक्शन होईल. आणि बघू शकता 160 वालेच मुले वेटिंगला राहतील. ज्या मुलांचं वय जास्त आहे त्यांचं सिलेक्शन यादीमध्ये नाव राहील आणि ज्यांचं कमी आहे ते वेटिंगला राहतील. एनटीडीच्या महिलांमध्ये एकूण किती जागा होत्या? तर 2 जागा होत्या. 154 वाल्या ज्या महिला आहेत त्यांचं दोघींचं सिलेक्शन होईल. 154 आणि 1 प्लस आहे तिचं देखील सिलेक्शन होईल. 148 वाल्या महिला वेटिंगला राहतील. ठीक आहे. खेळाडू 130 पर्यंत मेरिट जाऊ शकतं किंवा 134 पर्यंत जाऊ शकतं. माजी सैनिक 120 किंवा 124च्या आतमध्येच राहील. अंशकालीन पदवीधर 90 पर्यंत, भूकंपग्रस्ताला जागा नव्हत्या आणि या ठिकाणी बघू शकता प्रकल्पग्रस्ताला देखील जागा नव्हत्या. रोजंदारी मजूर 80, 82, 90, 92 या ठिकाणी 98 पर्यंत मेरिट जाऊ शकतं. किती देखील मार्क्स कमी असले तरी देखील या ठिकाणी सिलेक्शन होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी बघू शकता होमगार्डला जागा नव्हत्या. आता सर्वात महत्त्वाचा मुलांचा पॉइंट म्हणजे ओबीसीला सर्वात जास्त जागा होत्या या ठिकाणी. सर्वात जास्त जागा असल्यामुळे या ठिकाणी येथे फॉर्म देखील जास्त आलेले आहेत ओबीसीच्या मुलांचे. ठीक आहे. तर एकूण किती जागा होत्या? तर ठीक आहे. ओबीसीला एकूण 14 जागा. या ठिकाणी किती जागा होत्या? 14 जागा आणि ठीक आहे.
अंशकालीन पदवीधरला या ठिकाणी किती जागा होत्या एकूण? तर ठीक आहे, अंशकालीन पदवीधर हा बॉक्स इथं अ, 8 जागा होत्या आणि बघू शकता रोजंदारी मजूरला देखील या 8 जागा होत्या. ठीक आहे. या ठिकाणी रोजंदारी मजूरला 8 जागा होत्या. तर या ठिकाणी 8 एके 8, 8 16 त्रिक 24, 8 चौक 32 म्हणजे या ठिकाणी जवळ-जवळ 25 या ठिकाणी माझ्या अंदाजे सांगते 25 प्लस जागा या ठिकाणी ओबीसीच्या 25 प्लस जागा भरल्या जातील ओबीसी मधून सर्वसाधारण मध्ये 14 जागा आहेत परंतु 25 प्लस जागा 100% भरल्या जातील. ठीक आहे तर मेरिट किती लागेल तर बघू शकता 160 प्लस या ठिकाणी ज्या मुलांचं सिलेक्शन 160 प्लस जे मार्क्स वाले आहेत मुलं ते ओबीसीच्या सिलेक्शन लिस्ट मध्ये राहतील आणि 160 वालीच मुलं वेटिंगला राहणार आहेत कारण 160 वाले बरेच मुलं आहेत ज्या मुलांचं वय जास्त आहे ते सिलेक्शन राहतील आणि जे बाकीचे 160 वाले वेटिंगला राहतील. तर महिलांसाठी एकूण किती जागा होत्या डायरेक्टली 24 जागा होत्या. 24 जागा. तर 158 प्लस महिलांना खूप मार्क्स आहेत 158 प्लस ज्या मुलींना ओबीसी मधून मार्क्स आहेत त्यांचं सिलेक्शन होणार आहे आणि बघू शकता 156 वाल्या संपूर्ण महिला वेटिंगला राहणार आहेत. ठीक आहे. आता खेळाडू 150 पर्यंत या ठिकाणी मेरिट जाणार आहे 150 पर्यंत खेळाडूचं सांगत आहे. तर खेळाडूला या ठिकाणी किती जागा होत्या तर 4 जागा होत्या. त्याच्यानंतर माजी सैनिक या ठिकाणी बघू शकता 126 म्हणजे या ठिकाणी बरेच माजी सैनिक आलेले असणार. हे मेरिट या ठिकाणी बघू शकता 10 ते 120 या दरम्यान राहणार आहे माजी सैनिकचं. त्याच्यानंतर या ठिकाणी अंशकालीन पदवीवर कितीही कमी मार्क्स असले तरी देखील यांचं सिलेक्शन होईल. भूकंपग्रस्त 102 पर्यंत आणि प्रकल्पग्रस्त 142 पर्यंत, रोजंदारी मजूर 102 पर्यंत आणि होमगार्ड बघू शकता 152 पर्यंत मेरिट जाणार आहे. होमगार्ड ओबीसीचं हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर एसबीसी ठीक आहे. एसबीसी साठी एकूण 3 जागा होत्या. अंशकालीनला 1 आणि रोजंदारी मजूरला 1 होत्या म्हणजे या ठिकाणी 4 ते 5 जागा या ठिकाणी भरल्या जातील. 151 प्लस ज्यांचं गुण आहेत त्यांचं सिलेक्शन होईल आणि 148 वाले मुलं वेटिंगला राहतील. आणि महिलांमध्ये 154 प्लस ज्या महिला आहेत त्यांचं सिलेक्शन होईल आणि 152 वाले मुली या ठिकाणी वेटिंगला राहतील. या ठिकाणी खेळाडूंना जागा नव्हत्या. माजी सैनिक 120 ते 134 पर्यंत मेरिट राहू शकतं कारण ते माजी सैनिक आहेत की सर्वसाधारण मधून काही समजत नाही त्याच्यामुळे हे खाली सर्व अंदाजित आहे. आणि अंशकालीन पदवीधर 98 भूकंपग्रस्ताला जागा नव्हत्या. प्रकल्पग्रस्ताला देखील जागा नव्हत्या. रोजंदारी मजूर 100 पर्यंत आणि होमगार्डला जागा नव्हत्या. त्याच्यानंतर मेरिट आहे ईडब्ल्यूएस. ईडब्ल्यूएस या ठिकाणी सर्वसाधारणला या ठिकाणी 4 जागा होत्या. अंशकालीन पदवीधरला 4 आणि रोजंदारी मजूरला 4. अशा प्रकारे या ठिकाणी 12 म्हणजे या ठिकाणी 10 प्लस जागा भरल्या जातील. 4च जागा दिलेल्या आहेत परंतु या ठिकाणी 10 प्लस जागा भरल्या जातील. तर या ठिकाणी बघू शकता 150 प्लस ज्या मुलांचं मार्क्स आहेत त्यांचं सिलेक्शन होईल आणि 148 वाले मुलं वेटिंगला राहतील. महिलांचं या ठिकाणी बघू शकता महिलांसाठी किती जागा होत्या तर एकूण 11 जागा होत्या. ईडब्ल्यूएसच्या महिलांसाठी एकूण 11 जागा होत्या. 150 किंवा 150 प्लस ज्यांचे मार्क्स आहेत त्यांचं सिलेक्शन होईल आणि 148 वाल्या आणि 146 वाल्या महिला वेटिंगला राहतील. ठीक आहे. खेळाडू 152 पर्यंत मार्क्स पाहिजे सिलेक्शनसाठी कारण हे मेरिट जास्त जाणार आहे. माजी सैनिकला या ठिकाणी बघू शकता किती जागा होत्या तर या ठिकाणी 5 जागा होत्या. 132 किंवा किती देखील कमी मार्क्स असतील देखील त्यांचं सिलेक्शन होईल. अंशकालीन पदवीधर 96 भूकंपग्रस्त या ठिकाणी बघू शकता 10 ठीक आहे 140 हे प्रकल्पग्रस्ताचं मेरिट जास्त लागेल 140 पर्यंत लागणार आहे आणि रोजंदारी मजूर 98 किंवा किती देखील कमी मार्क्स असले तरी देखील त्यांचं सिलेक्शन होणार आहे. आणि या ठिकाणी होमगार्डला या ठिकाणी एकूण किती जागा होत्या तर 2 जागा होत्या. 148 ते 150 जे मुलं आहेत त्यांचं सिलेक्शन होमगार्ड मधून होऊन जाईल ईडब्ल्यूएस मधून. आता राहिलेले आहे ओपनला किती जागा होत्या 4 जागा होत्या या ठिकाणी सर्वसाधारण मधून. अंशकालीन पदवीधरच्या या ठिकाणी 4 आणि रोजंदारी मजूरच्या 4 होत्या. तर या ठिकाणी बघू शकता 166 प्लस ज्यांचं या ठिकाणी मार्क्स आहेत त्यांचं सिलेक्शन होईल आणि 166 वाले आणि 164 वाल्या महिला सॉरी सर्वसाधारण पुरुष या ठिकाणी वेटिंगला राहतील. त्याच्यानंतर महिलांसाठी एकूण 14 जागा होत्या. बघू शकता 162 किंवा 162 प्लस मार्क्स आहेत त्यांचं सिलेक्शन होईल आणि 160 वाल्या महिला वेटिंगला राहतील. या ठिकाणी खेळाडू 154 पर्यंत मार्क्स असणे गरजेचे आहे. माजी सैनिक 130 ते 134 मार्क असणे गरजेचे आहे. खाली आपण अनाथचा देखील कट ऑफ सांगणार आहोत. या ठिकाणी बघू शकता अंशकालीन पदवीधर 100 प्लस भूकंपग्रस्त या ठिकाणी 126 प्लस आणि जे प्रकल्पग्रस्त आहे 146 प्लस मार्क असणे गरजेचे आहे. हे मेरिट या ठिकाणी जास्त लागलेले बघायला भेटेल. रोजंदारी मजूर या ठिकाणी 110 आणि होमगार्डचे 154 प्लस मार्क असणे गरजेचे आहे होमगार्ड ओपन मधून
आणि जे अनाथ आहेत 138 प्लस मार्क असणे गरजेचे आहे. माझे हे सर्व अंदाजित सांगितलेले आहे. तुमच्या प्रकारे तुमच्या अंदाजित किती मार्क्स पाहिजे सिलेक्शनसाठी, कोणत्या कॅटेगरीचा किती कट ऑफ लागेल, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आणि अशाच प्रकारचे अपेक्षित कट ऑफ बघत राहण्यासाठी आपल्या YBD अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.